नमस्कार. मी सध्या रशियामध्ये आहे आणि भारताबद्दल आकर्षण असलेल्या एका रशियन माणसाने मला असं विचारलं की तुम्ही आम्हाला काही अशी पुस्तकं सुचवू शकता का की ज्याने आम्हाला भारत समजून यायला जास्त मदत होईल. विचार करताना मला अशी काही पुस्तकं सुचली जी मला वाटलं सगळ्यांबरोबर शेअर करावीत. ह्यातली काही पुस्तकं ही इतिहासकारांनी लिहिलेली आहेत, काही शास्त्रज्ञांनी लिहिलेली आहेत, काही साहित्यिकांनी लिहिलेली आहेत आणि सगळ्यांचीच मतं आपल्याला पटतात असं नाही, पण भारताबद्दल एक नवीन दृष्टिकोन मात्र या पुस्तकातून मिळायला आपल्याला निश्चित मदत होते. यातलं पहिलं पुस्तक आहे A.L. बाशम यांनी लिहिलेलं द वंडर दॅट वॉज इंडिया. या पुस्तकाचा मूळ उद्देश होता पाश्चिमात्यांना भारतीय संस्कृतीबद्दल त्यांची जी गैरसमज झाले होते, काही ब्रिटिश पाश्चिमात्य लेखकांनी मुद्दाम निर्माण केलेले किंवा अजाणतेपणाने निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने भारतावर प्रेम असलेला हा ब्रिटिश लेखक यांनी भारतीय संस्कृती समजून सांगण्यासाठी द वंडर दॅट वॉज इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं. यातलं पुढचं पुस्तक आहे मिथ्स अँड रियालिटीज इन द फॉर्मेशन ऑफ इंडियन कल्चर. भारतीय इतिहास लेखनातला एक ऋषितुल्य माणूस म्हणजे डॉक्टर D.D. कोसंबी. त्यांनी भारतीय प्राचीन वाङ्मयाच्या आधारे समाजाची धारणा कशी होत गेली याचा एक आलेख या पुस्तकातनं मांडलाय. भारतीय संस्कृती, भारतीय समाजमन याच्याबद्दलचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला D.D. कोसंबींच्या लिखाणातनं आणि मुख्यतः या पुस्तकातनं निश्चित मदत होते. पुढचं पुस्तक आहे राहुल सांकृत्या यांनी लिहिलेलं व्होल्गा ते गंगा. हिंदी साहित्यामध्ये प्रवास वर्णन या प्रकाराला अधिक लोकप्रिय करणारे 30पेक्षा अधिक जास्त भाषा येणारे पण मुख्यतः हिंदीतून साहित्य निर्मिती केलेले बौद्ध तत्वज्ञानाचे विशेष अभ्यासक म्हणजे राहुल सांकृत्या. त्यांनी ह्या पुस्तकामध्ये 20 कथांमधून भारतीय उपखंडाचा 5000 वर्षाचा इतिहास एकेका कथेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. पहिली कथा हडप्पा मोहनजोदडो काळातली आणि शेवटची कथा 1942च्या चले जाओ चळवळीच्या काळातली. असा एकूण भारतीय उपखंडाचा एकूण 5000 वर्षाचा इतिहास या पुस्तकातून आपल्याला एकत्र वाचायला मिळतो.